आणि साखळी फेरीतील ही मॅच असणार आहे. आराध्य आणि स्वयं संस्कृती आपण पाहिलं तर टॉस जिंकली आहे आणि बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला गेला. स्ट्राईक एंडला सत्य आहे. हॅलो हॅलो चेक. आणि स्ट्राईक एंडला बॅटर सत्या बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पहिली ओव्हर घेऊन चेतनचा हा बॉल अफलातून वेग पाहिला गेला आणि सत्याला मात्र जागेवर थांबवलं गेलंय. त्यामुळे कुठेतरी आपण पाहिलं तर पहिल्याच बॉलवरती डॉट बॉल येतोय आणि सत्यजितला देखील मात्र ही बॅटिंग करणं गरजेचं आहे, कारण ही साखळी फेरीतून मात्र टॉप 6 मध्ये जायचं आहे. या बॉलवर देखील बॅटरला जागेवर थांबवलं. परफेक्ट यॉर्कर चेतनचा आणि रन पाहिले तर 1 ने खातं ओपन केलं गेलंय. स्ट्राईक एंडला राहुल माडिक आहेत. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुण्याचा चेतन, स्ट्राईक एंडला राहुल. या बॉलवर देखील ड्राईव्ह केलं गेलं आणि चांगली कॅच पकडली तिकडे. इज आउट. राहुल माडिकला पण मैदानाच्या बाहेर जावं लागतंय जेलबादच्या रूपामध्ये. यानंतर धनवीन आणि श्रीजा परफेक्ट 11 आपण पण तयार राहायचंय. न्यू बॅटर आपण पाहतो स्ट्राईक एंडला अमित लेफ्टी. हॅलो. 3 बॉल लगातार 3 चौके मारल्यास ऋषिकेश पवार आर एस ब्रॉडबँड यास कडून 1111 रुपयाचं रोख पारितोषिक जाहीर करतोय. 3 बॉल 3 चौके ऋषिकेश पवार यांच्याकडून. या बॉलवर आपण पाहिला तर एक चांगला बॉल पाहिला गेला आणि परफेक्ट बॉल पाहिला गेला, पण पंच आमच्यापर्यंत निर्णय कळवतील. अंपायर सांगतील तो डिसिजन फायनल असेल. कृपया करून काही वादावाद करू नका कोणी. रिव्ह्यू घेतलेला आहे. स्क्रीनच्या इथं प्लेयर गेले तर 2 रनाची पेनल्टी आहे. फिरा इकडं. हा, लगेच 2 रनाची पेनल्टी आहे. बघतील पंच आणि युट्यूब लाईव्ह वाले क्रिकेट. लगातार 3 चौकार 1111 रुपयाचं रोख पारितोषिक ऋषिकेश पवार यांच्याकडून. आर एस ब्रॉडबँड यांच्याकडून 1111 रुपयाचं रोख पारितोषिक. 3 बॉल 3 चौकार यांस. बघू नका, कान्या डोळ्यांनी पण बघू नका.
हॅलो. बॉलरने 2 बॉल 2 विकेट घेतले तर त्यालाही 1100 रुपयाचा रोख पारितोषिक ऋषिकेश पवार आर एस ब्रॉडबँड यांकडून देण्यात येणार आहे. 2 बॉल 2 विकेट किंवा 3 बॉल 3 चौकार. ऋषिकेश पवार आर एस ब्रॉडबँड ऋषिकेश केबल नेटवर्क. बॉलिंगसाठी आपण पाहिलं त्या पुन्हा त्या गोलंदाज जेवतोय आणि एक चांगला बोल्ड तिकडे मात्र चेतनने मिळवला. महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर गेले बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा चेतन. शेवटचा बॉल आहे या बॉलवर देखील आणि कॅच सुटली मला असं वाटतं तिकडे, बट नॉन स्ट्राईक एंडला रनआउटची पण संधी होती, बट चांगला बॉल लावला गणेशने. रॉकेट बॉल गेला तिकडे, पण स्टॉप. चांगली ओव्हर टाकली अवघी आपण पाहिलं तर 3 रन खर्च करत असताना चेतनने. गुड बॉलिंग. बॉलिंगसाठी हर्षित येत आहेत. हर्षितनी पण चांगला खेळ केला या परिसरात, बट हर्षितला अजूनही चांगला परफॉर्मन्स करावा लागेल या मॅच मध्ये. आणि स्कोर कार्ड अवघ्या 3 रन. चेतननी पहिली ओव्हर सेफ टाकली त्यामुळे 3 रन आपल्या टीमसाठी टाकले गेले. बॉलिंगसाठी हर्षित, स्ट्राईक एंडला बॅटर अनिकेत. या बॉलवर पण पाहिलं तर बॉलला वळवलं गेलं आणि व्हाईट बॉल. या बॉलवर पण पॅडल स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि स्कोर मात्र तिकडे पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. अवघ्या 4 रन्स वरती मात्र इथे टीम आराध्य. या बॉलवर पण बॅकफुटला कट करण्याचा प्रयत्न केला गेला. पुन्हा एकदा व्हाईट बॉल हर्षितचा. एक्स्ट्रा रन्स टाकून चालणार नाहीत, महत्वाची मॅच आहे त्यामुळे इकडे स्कोर 6 रन झालेत. या बॉलवर देखील पॅडल स्वीप खेळले गेले. चांगला फटका पाहायला मिळतो अनिकेतच्या बॅटमधून आणि रन मिळतात तिकडे 4. पूर्णपणे ग्राफ शांत होता आणि मॅच मात्र पूर्णपणे 4 रनने पुढे जाईल. या बॉलवर पण बॅकफुटला आले आणि येईल डॉट बॉल.
बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुणे हर्षी स्ट्राईक एंडला बॅटर आहेत. अनिकेत या बॉलवर देखील बॅकफुटला कट करण्याचा प्रयत्न केला गेला आणि इकडे पण आपण पाहिलं तर स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. एक रन सिंगल मिळेल आणि स्कोर कार्ड 11 रन झाले धाव फलकावरती. 5 बॉल 11 आहे. या बॉलवर पण समोर टॅप केला गेला. रन मिळतात तिकडे 4 आणि अनिकेतने एक प्रॉपर टॅप खेळलं. पंच केला फक्त तिकडे आणि शेवटच्या बॉलवर बाउंड्री येते. स्कोर झाला 15. जर बॉलरने जर 3 विकेट घेतले तरी 1100 आणि बॅट्समॅनने पण 3 बाउंड्रीज मारल्या तरी 1100. आर एस ऋषिकेश पवार यांच्याकडून इंटरनेटचं त्यांचं आहे आणि मला असं वाटतं अगदी एटीएम घेऊनच आलेत. या बॉलवर व्हाईट बॉल. स्कोर 16 रन झाले धाव फलकावरती 16. इकडे पण रिव्हर्स खेळायचा प्रयत्न केला गेला आणि डॉट बॉल. या बॉलवर पण ढकललं गेलं तिकडे आणि हलक्या हाताने अगदी रन्स 17. वळीत पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने आणि कुठेतरी बॅटिंग टीम मात्र स्कोर होत नाही. बट एका दुसरी बाउंड्री आली पाहिजे. या बॉलवर टेप आउट झालेत आणि रन डॉट बॉल येतोय. इकडे पण ड्राईव्ह केले गेले. बॉल जाईल 4 रन साठी. अनिकेतने आपलातून बॅटिंग केली आजच्या मॅच मध्ये आणि सर्वांना खुश केलं. वेल प्लेड अनिकेत. 3 बाउंड्रीज मारल्या अनिकेतने आपलातून कडक. या बॉलवर पण स्टेप आउट झाले. तिकडे आपण पाहतो स्ट्राईक एंडला फेकी करतील. डायरेक्ट हिट अँड इट इज आउट. OUT. बॅटरला मात्र मैदान सोडावं लागतंय. ट्वेंटी 22 रन झालेत. आणि लास्ट ओव्हर
22. या बॉलवर पाण्याचा पॅडसूप खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि व्हाईट बॉल. या बॉलवर दांडी उडवली गेली आहे आणि बघूयात कशा प्रकारे मात्र ही मॅच आणि इकडे देखील पॉइंटला मात्र हलक्या हाताने ढकललं गेलं. सिंगल रन. 24. स्ट्राईक एंडला बॅटर अमित आहेत आणि नॉन स्ट्राईक एंडला महेश. या बॉलवर ड्राईव्ह केला गेला कव्हरला आणि नॉन स्ट्राईक एंडला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला गेला, बट सिंगल रन मिळेल. तीन बॉल 24. पंचवीस 25. इकडे पण स्टेप आउट झाली. समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला, तिकडे धडपड पाहिली गेली, बट एक रन मिळती आहे. चार बॉल आणि 26 रन झाले. 26. एक रनने मात्र धावफलक पुढे जाईल. यानंतर अजून एक मॅच, त्यानंतर टॉप 6च्या मॅचेस असतील. या बॉलवर पण टॅप खेळला गेला आणि तिकडे रन सिंगल मिळेल. 29 रनचं टार्गेट आहे मॅच जिंकायला टीम स्वयं संस्कृती. एकोणतीस रनचं टार्गेट आहे.
ऋषिकेश पवार यांच्याकडून 3 बॉल 3 बाउंड्रीज मारला, तर आता मात्र शेअर मार्केट वाढलंय, 1500 केलेत. या बॉलवर पाहिलं तर बाउन्स दिला, व्हाईट बॉल. 29 रनचं टार्गेट आहे. ऑफ स्टिकचा हा बॉल वाईट पाहिला गेला आणि एकने आपण पाहिलं तर खातं ओपन केलं गेले. 50,000 रुपये प्रथम पारितोषिक, द्वितीय क्रमांक 30,000 रुपये. या बॉलवर पण पाहिलं तर पुन्हा एकदा ऑफ स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल आहे. बॉलिंग साठी पुन्हा एकदा आपण पाहिलं तर राहुल, स्ट्राईक एंडला हर्षित. या बॉलवर फ्लिक केलं गेलं आणि सिंगल रन मिळेल. इकडे पण हलक्या हाताने ढकललं गेलं आणि एक रनने पुन्हा धावफलक पुढे जाईल. 4 रन झालेत, अजूनही 25 रन्स करायचे आहेत. इकडे पण बॅकफुटला आले, हलक्या हाताने ढकललं तिकडे. अगदी एक एक रन इम्पॉर्टंट आहे. रन पाहिले तर 5 रन झालेत 29च्या टार्गेटमध्ये, अजून 24 रन्स करायचे आहेत. सहा रन झाले त्या फलकावरती, 4 बॉल आणि 6 रन. स्ट्राईक एंडला हर्षित आहेत. या बॉलवर स्वीप खेळले गेले, चांगला फटका पाहायला मिळेल हर्षितच्या बॅटमधून आणि रन मिळतात 4. परफेक्ट. इकडे देखील लेग स्टिकच्या बाहेर आणि वाईड वाईड प्लस म्हणजे 12 रन. या बॉलवर देखील चांगलं ड्राईव्ह केलं, पण तिकडे तेवढीच चांगली फिल्डिंग. पहिली ओव्हर संपली आणि 13 रन झालेत. 13 रन झालेत, अजून पाहिलं तर 16 रनची गरज आहे. या बॉलवर पण बाउंड्री येते, 4 रन मिळतील. व्हाईट बॉल. या बॉलवर देखील गॅप मध्ये चांगला फटका खेळला गेला. देवेंद्र क्लास. ट्वेंटी 4. व्हाईट बॉल.
बॉलिंगसाठी अनिकेत येत आहेत आणि शेवटचे काही रन शिल्लक आहेत. या बॉल फ्लिक केल्या गेल्या गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल केला हर्षितने आणि विनिंग स्ट्रोक पाहायला मिळतो. मॅच जिंकली टीम वेल प्लेड. यानंतर धर्मीन आणि श्रीजा परफेक्ट 11. चला टॉस पण करायचं नेक्स्ट मॅच धनवीन आणि श्रीजा परफेक्ट. सर्वांनी पडदा सोडून उभं राहायचं प्लीज. पडदा सोडून थोडं मागे उभे राहा. जे प्लेयर्स आलेत कोणी पडदा सोडून मागे उभे राहा प्लीज. साखळी फेरीतील शेवटची मॅच त्यानंतर टॉप 6च्या मॅचेस आपण चालू करणार आहोत.